आपण जो भात बनवतो तो कधी कुकरमध्ये बनवायचा नाही. तो कसा बनवायचा, तर पातेल्यामध्ये शिजवायचा, त्याच्यावर जे पाणी येतं ते एका कापडावर नंतर ते आपण बाजूला काढायचं आणि तोच भात आपण खायला पाहिजे. पेशंट येऊन विचारतात आंबा खायचा की नाही, डायबिटीज आहे, सो दिवसाला एक आंबा पेशंट खाऊ शकतात. आपण म्हणतो ना हाय फायबर फूडमुळे तुम्हाला तुमचा वेट लॉस करण्यात मदत होते. 3 ते 5 ह्या वेळामध्ये जी भूक लागण्याची वेळ असते, सो तेव्हा चहा किंवा ह्याबरोबर थोड्या प्रमाणात मखाना पण पाहिजे आणि त्याबरोबर ताक पण आहारात असणं गरजेचं आहे. बऱ्याच मुलींना हा प्रश्न पडलेला असतो की छान ग्लोईंग स्किन, हेल्दी स्किन यासाठी काय करावं. सो पहिले म्हणजे छान आनंदी राहणं, स्किन चांगली पाहिजे म्हणजे हॅप्पी राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आयुर्वेदानुसार सांगितलेलं जे उठणं ते रेग्युलर लावायचं. अच्छा. सो आपण ते फक्त दिवाळीच्या वेळात लावतो, पण ते रेग्युलर लावणं. हॅलो हाय नमस्कार, मी जयंती वाघधरे. मित्रांनो, तुम्हाला जर निरोगी राहायचं आहे, हेल्दी राहायचं आहे आणि छान डाएटविषयी जाणून घ्यायचं असेल तर आजचा पॉडकास्ट मिस करू नका. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर रुचा मेहेंदळे पै. खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. सो आजचा पॉडकास्ट खूप महत्त्वाचा आहे. मी ऑलरेडी सांगितलं आहे, कारण ऑफकोर्स आज आपण बेसिक खाणं कसं असावं त्याविषयी बोलणार आहोत. आपण स्किन आणि हेअरविषयीही बोलणार आहोत. पण माझा एक खूपच बेसिक प्रश्न आहे, पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून मी हे ऑब्झर्व करते आहे की आपल्याला म्हटलं जातं की घरचं आहार घ्या किंवा घरचं जेवा वगैरे, पण मग असंही मत असतं की गव्हाची चपाती खाताय मग त्यात ग्लुटेन आहे, मग ते खाऊ नका. मग तर मग नक्की काय करावं. सो हू इज बेटर देन यू, प्लीज आम्हाला सांगा. नक्की. कसं असतं, आयुर्वेदानुसार गहू ह्याला गोधूम असं म्हटलेलं आहे आणि आयुर्वेद काय म्हणतं की मधुर रस हा आजन्म सात्म्य असतो. म्हणजे आपण लहानपणापासून पोळी किंवा चपाती हे तर आपण रेग्युलर खातोच आहोत, त्यामुळे त्याने आपल्याला ॲज सच काही खरा त्रास व्हायला नाही पाहिजे. पण ग्लुटीन, जे आपण म्हणतो की ग्लुटीन म्हणजे काय, तर एक चिकट पदार्थ आहे. जसं पोळी आपण कणिक भिजवल्यावर कणिक कशी एकदम अशी चिकट होऊन जाते, तो पदार्थ म्हणजे ग्लुटीन आहे. त्यामुळे ते कणिकाचं जे काही टेक्स्चर आहे ते असं चिकट होऊन जातो. आणि ते ग्लुटीन आहे हे काही जणांना ग्लुटेनची इंटॉलरन्स सुद्धा असतो, ज्यांना सिलॅक आजार असू दे किंवा त्यांना ह्याचा मेनली प्रॉब्लेम होत असतो. पण ग्लुटीन हे पूर्ण वाईट आहे असं नाही आहे. सो ज्यांना डायबिटीस आहे किंवा PCODचा प्रॉब्लेम आहे त्यांनी ह्याचं प्रमाण कमी ठेवायला पाहिजे, ना की प्रत्येकाने. सो प्रत्येकाचा असा काही प्रॉब्लेम नसतो की प्रत्येकालाच PCOD आहे किंवा डायबिटीस आहे असा इश्यू नाही. आणि वेट गेनचा काही कनेक्शन असू शकतो. येस. सो ग्लायसेमिक इंडेक्स ज्याचा आपण जसं म्हणतो की ग्लायसेमिक इंडेक्स जेवढा कमी असेल तेवढा आपल्याला आहारात म्हणजे तेवढं साखरेचं प्रमाण हे वाढणार नाही आहे रक्तामध्ये आपल्या. सो त्यामुळे आपण काय करतो की जसं ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय आपण म्हणतो की जेव्हा अन्न आपण ग्रहण करतो त्याच्यानंतर किती वेगाने आपल्या शरीरात साखर वाढतीये, लेवल वाढतीये, त्याच्यामुळे काय होणार आहे, इन्सुलिन कमी होणार आहे पटकन आणि त्यामुळे परत भूक लागणार आहे. सो जेवढं पटकन शुगर लेवल्स वाढतील तेवढी भूक आपल्याला परत पटकन लागणार आहे आणि त्यामुळे मग सतत खाण्याची सायकल ही फ्रिक्वेंट व्हायला लागणार आहे. पण जेवढा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असेल तेवढं साखरेचं रक्तात मिसळण्याचं प्रमाण हळूहळू होणार आहे. जसं ज्वारीची भाकरी आहे किंवा नाचणी आहे, ह्याचे ग्लायसेमिक इंडेक्स जे आहेत त्याच्यानुसार आपण बघायला गेलो की मग ते आपल्याला जास्त त्रास देत नाहीत. म्हणून वेट लॉससाठी किंवा डायबिटीससाठी सांगितलं जातं की तुम्ही पोळी किंवा राईस ह्याचं प्रमाण कमी ठेवलं पाहिजे. पण हे त्यांच्यासाठीच आहे, प्रत्येकासाठी नाही. स्वस्थ व्यक्ती म्हणजे ज्याला कुठलाही आजार नाही आहे, तो योग्य आहे, तो हे रेग्युलर खाऊ शकतो. सो आयुर्वेदानुसार काय सांगितलंय, गहू हा मधुर रसात्मक आहे. तसंच तो स्तंभक म्हणजे एखादं फ्रॅक्चर वगैरे झालं असेल, संधान कर्म करणं गरजेचं असेल शरीरामध्ये, तर त्यासाठी सुद्धा तो उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे गव्हाचं जे सत्व, गहूरोप सत्व आपण जे म्हणतो, ते तर अँटी कॅन्सरस म्हणून प्रूव्हन सुद्धा आहे, प्लस ते इम्युनिटीसाठी सगळ्यात बेस्ट आहे. सो अगदी लहान मुलांपासून आपण मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला ते घेणं खूप गरजेचं असतं. सो गहू हा वाईट नाहीये, गहू हा चांगलाच आहे, पण आयुर्वेदानुसार नवीन गहू वापरायचे नाहीत. जेवढा जुना गहू आहे तेवढा तो चांगला. सो त्यातलं जे काही प्रमाण आहे तो डायजेस्ट व्हायला तेवढाच तो सिंपल होऊन जातो.
सो धान्य आणल्यावर ते स्टोअर केलं गेलं पाहिजे घरामध्ये. पूर्वीच्या काळी हे होत होतं की आणायचे, त्याच्यानंतर ते धुवून स्वच्छ धुवून उन्हात वाळवायचे, त्यानंतर ते स्टोअर केले जायचे. स्टोअर करताना त्याला कीड लागू नये म्हणून आपण कडुलिंबाची पानं वगैरे त्याच्यात घालून ठेवली जायची आणि नंतरच तो 1 वर्षानंतर वगैरे वापरला जायचा. सो त्याची एक सायकल म्हणजे आपण मेंटेन केली पाहिजे. आणला की तो स्टोअर करायचा आहे. सो ती सायकल जेव्हा मेंटेन होते तेव्हा तो गहू आपल्याला जास्त त्रास देत नाही. आणि गहू हा तेवढाच आपल्या शरीरासाठी महत्त्वाचा सुद्धा आहे, कारण काय आयुर्वेदानुसार तो बल्य सांगितलेला आहे, आपल्याला ताकद देणारा सांगितलेला आहे. आणि पचन, जेव्हा तुम्हाला पचनाचे त्रास असतील, अपचन असेल, तेव्हा मात्र दिवसातून मग तुम्ही 4-5 वेळा गव्हाचं सेवन नाही करायचं. म्हणजे आता तुम्ही सकाळी नाश्त्यात पण गहू आहे, दुपारी पण गहू आहे, रात्री पण गहू आहे, त्यापैकी मग एकदाच कधीतरी चपाती किंवा पोळी आपण जे म्हणतो तर ते एकदाच घेतलं तरी चालेल. सो त्याला आपण प्रमाण किती घेतोय हे महत्वाचं आहे, ना की तो म्हणजे त्रासदायक आहे असं कुठेच नाही आहे. हा, म्हणजे अगदीच खाऊ नका असं नाही, पण त्याचं प्रमाण खूप महत्वाचं आहे आणि त्या प्रमाणाप्रमाणे आपल्याला त्याचा आहार घेणं गरजेचं आहे. म्हणजे त्यातलं आपण जसं म्हणतो की गहू दळल्यानंतर त्यातला जो कोंडा आहे तो पण वापरला गेला पाहिजे. आपण काय करतो, तो चाळून त्यातला कोंडा आहे तो टाकून दिला जातो, पण तो महत्वाचा फायबर आहे आणि ते जर असेल तर मग गव्हाच्या पोळीपासून किंवा आपल्याला जास्त त्याने त्रास होणार नाही. तोही त्याच्यात असणं तेवढाच महत्वाचा असतो. सो हे जेव्हा आता खपली गहू आलेला आहे किंवा आधीपासून होता, फक्त तो मार्केटमध्ये आता जास्त प्रमोट व्हायला लागला, पण तो तितकाच महत्वाचा आहे, कारण का खपली गव्हामध्ये फायबर्स हे जास्त आहेत. सो ते घेणं गरजेचं आहे आणि तो मधुरसात्मक आहे, वीर्यवर्धक आहे. म्हणजे शुक्रधातू, आपले जे सप्तधातू आहेत शरीरातले, त्या सप्तधातूंची निर्मिती चांगली होण्यासाठी सुद्धा गव्हाची आपल्याला गरज आहे. सो असं म्हणून चालणारच नाही की मी घेतच नाही. म्हणजे काही पेशंट्स आता जे डायबिटीसचे पेशंट्स आहेत त्यांना आम्ही सुद्धा सांगतो की तुम्ही ज्वारीची भाकरी चालू करा, नाचणीची भाकरी चालू करा. पण बाकीचे जे पेशंट्स आहेत किंवा ज्यांना श्रमाचं काम करावं लागतं आहे, बैठं काम कमी आहे, त्यांना मात्र गव्हाची आवश्यकता असते. पण IT कंपनीमध्ये काम करणारी लोक आहेत की ज्यांचं बैठं काम आहे, त्यांना मात्र हा गहू पचायला जड जाणार आहे. सो त्यांना तो म्हणजे त्याचं काम कसं आहे त्याप्रमाणे पण ते खाणं गरजेचं आहे. सो असं नाही आहे की तो वाईट आहे, पण त्याचं प्रमाण किती आहे हे पण महत्त्वाचं आहे आणि दिवसातून आपण तो किती वेळा घेतोय हे सुद्धा महत्त्वाचं आहे. क्या बात आहे. म्हणजे अगदी तुम्ही म्हटलंत की तुम्हाला डायबिटीज आहे का त्याप्रमाणे, त्याचबरोबर त्याचं प्रमाण किती हवं ते, त्याचबरोबर तुमची लाईफस्टाईल सुद्धा मॅटर करते की तुमचं काम कसं आहे, तुम्ही किती फिजिकल वर्कमध्ये आहात, तर हे सगळे फॅक्टर्स मॅटर करतात. सो आता जसं म्हणतो की मैदा हा वाईट आहे, आपण म्हणतो की जसं गव्हाचं पीठ आहे ते आपण चांगलं म्हणतोय, पण मैदा हा वाईट आहे, कारण का त्यातलं कोंडा, आपण जसं म्हणतो की व्हाईट फ्लोअर आपण जे म्हणतो की त्याच्यामध्ये तो आपल्या शरीरामध्ये कुठेतरी चिकट बनलेला असतो, आज जाऊन स्टोअर होतो आणि त्याचं पचन हे खूप वेळ लागतं. म्हणजे 72 आवर्स वगैरे ह्याच्यानंतर त्याचं पचन होणार आहे. त्यामुळे जंक फूड हे पूर्णतः बंद असणंच पाहिजे. ते असेल तर ते मात्र आपल्याला त्रास देणार आहे. आणि कसं असतं, जंक फूड खाण्याची एक सवय लागते, ॲडिक्शन व्हायला लागतं. आता लहान मुलांमध्ये सुद्धा आपण म्हणतो की शुगर क्रेविंग्स पहिले त्यांना व्हायला लागतात आणि मग त्यांना तेच खावंसं वाटायला लागतं की हे चांगलं आहे. सो जंक फूडचं ॲडिक्शन झाल्यावर डोपामाइन रिलीज आपल्या शरीरामध्ये सतत व्हायला लागतं की हे गोड, मीठ ह्याचं प्रमाण ह्याच्यामध्ये जास्त असतं. सॅच्युरेटेड फॅट सुद्धा जास्त, म्हणजे अनेक वेळा तळल्यानंतर जे फॅट बनतं त्याला आपण सॅच्युरेटेड फॅट म्हणतो. सो तेही जास्त असतं आणि त्यामुळे मुलांना किंवा यंग एजमध्ये त्यांना ते खाण्याची सवय लागते. जंक फूड एक तर स्वस्त पण अवेलेबल असतं, कष्ट जास्त करावे लागत नाही ते बनवायला वगैरे, आणि ते इझी अवेलेबल असतं, त्यामुळे ते खाण्यात जास्त घेतलं जात असतं. जसं केक्स आहेत किंवा हे सुद्धा चुकीचे आहेत, ते कधीतरी खाण्याची गोष्ट आहे, ना की रोज. बरोबर आहे. अगदीच गव्हाची चपाती आपण म्हणत होतो, त्याचप्रमाणे भात. बरोबर. भात विषयीही अनेक वेगवेगळे परसेप्शन्स आहेत की असं म्हटलं जातं की भात नाही खायचं. म्हणजे मी माझा पर्सनल अनुभव सांगते तर मी दुपारी आणि रात्री दोन्ही वेळा भात खाते आणि माझ्या बॉडीला भात सूट होतं. तर असे मी अनेकांचे उदाहरण पाहिली आहेत की म्हणजे काहींना सूट होतं पण काहींना नाही होत. सो मे बी ते तुमच्या बॉडी प्रमाणे असू शकतं, त्यावर. सो आयुर्वेदानुसार कसं आहे की तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तिथे जे धान्य उगतंय ते तुम्हाला सुटेबल असतं. करेक्ट. सो असं नाही आहे की हे प्रत्येक धान्य वाईट. तर तुम्ही ज्या ठिकाणांमध्ये राहत आहात, जसं दक्षिण
दक्षिणेकडे वेगळं आहे, उत्तरेकडे वेगळं आहे, महाराष्ट्रात मध्य भागात वेगळं आहे. सो त्याप्रमाणे तुमचा आहार असणं गरजेचं आहे. सो तांदूळ हा डायबिटिक पेशंटना त्रासदायक ठरू शकतो, कारण का त्याच्यामध्ये स्टार्च असतो, स्टार्चचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे त्यांनी जास्त प्रमाणात खाल्ल्यावर त्यांची शुगर लेवल्स वाढण्याचे चान्सेस असतात. सो आपण त्यांनाच सांगतो की त्याचं प्रमाण तुम्ही कमी ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्या पेशंट्सपैकी मी प्रत्येक डायबिटिक पेशंटना तर हे नक्की सांगते, मधुमेहाचे जे पेशंट असतात, की राईसचं प्रमाण हे कमी झालं पाहिजे. पण काही पेशंट म्हणतात की आम्ही राईस खाल्ला नाही ना तर आम्हाला चैनच नाही वाटत, की म्हणजे आम्ही पूर्ण जेवलोच नाही होत असं त्यांना कुठेतरी ते फिलिंग यायला लागतं. मग ते म्हणतात आम्ही एवढूसा थोडासा भात खाल्ला तरी चालेल का नंतर. तर ॲक्च्युली काय आहे की जेव्हा तुम्ही पथ्य पाळताय तर त्याच्यानंतर तुम्हाला सगळं खाता पण आलं पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की तुम्ही ही गोष्ट पूर्ण बंद केली आहे, नाहीतर नंतर जेव्हा तुम्ही ती गोष्ट चालू कराल तेव्हा मात्र तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होणार आहे. सो आपण जो भात बनवतो तो कधीही कुकरमध्ये बनवायचा नाही. तो कसा बनवायचा तर पातेल्यामध्ये शिजवायचा, त्याच्यावर जे पाणी येतं ते एका कापडावर नंतर ते आपण बाजूला काढायचं आणि तोच भात आपण खायला पाहिजे. त्याच्यामधला स्टार्चचं प्रमाण कमी झालेलं असतं, त्यामुळे तो पचायला थोडाफार प्रमाणात हलका होतो आणि मग शुगर लेवल्स तेवढ्या वाढत नाहीत. सो आपल्या शरीरामध्ये स्टार्चचं जेवढं प्रमाण जास्त जाणार आहे तेवढी शुगर लेवल ही फास्ट वाढणार आहे, म्हणून त्याचं प्रमाण आपण हे कमी ठेवलं गेलं पाहिजे. पण आयुर्वेदानुसार शुकधान्य जी सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये तांदळाचा समावेश आहे आणि ते श्रेष्ठ धान्य असं सांगितलेलं आहे. सो षष्ठीसाळी किंवा हे जे प्रकार येतात ते सगळ्यात उत्तम असतात. सो आपण आहारात घेताना म्हणजे जो आजारी व्यक्ती असेल त्याला पण आपण पेस्ट देतो तर तेवढाच महत्त्वाचा तो आहे. ॲसिडिटीच्या पेशंटना सुद्धा आम्ही सांगतो की सकाळी उठल्यावर तुम्हाला मऊ भात खायचा आहे, तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही. हो ॲक्च्युली. आणि पेशंट हे आम्हाला येऊन म्हणजे मला OPDला येऊन सांगतात की हो मॅडम तुम्ही ते सांगितलेलं आम्ही फॉलो करतो पण आता आम्हाला ॲसिडिटीचा काहीही त्रास होत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की सकाळी जे पित्त खूप वाढलेलं असतं त्याला कमी करायला हा मऊ भात आपल्याला हेल्प करत असतो. सो सकाळी उठल्यावर आपण मऊ भात खाऊ शकतो, त्याच्यावर थोडंसं मेथकूट आणि तूप हेही घेऊ शकतो. तसंच महाराष्ट्रात वरण भात हे स्टेपल फूड आहे. म्हणजे अगदी बाहेरून आलं की काही बनवायचं नसेल की पहिले वरण भात झाला तरी आपल्याला चालतो, पण तेही तेवढं सात्विक आहारच आपण त्याला मानतो आयुर्वेदानुसार. सो तो घ्यायला काहीही प्रॉब्लेम नसतो. लहान मुलांनाही त्याची आवश्यकता असते. फक्त 50s नंतर किंवा 60s नंतर त्याचं प्रमाण थोडंफार प्रमाणात कमी असेल तरी चालतं. म्हणजे माझे स्वतःचे बाबा डायबिटिक आहेत पण ते स्टील ही इट्स राईस. असं काहीच नाही आहे की त्यांनी तो सोडलेला आहे, असं काही नाही आहे. फक्त त्यांनी मात्रा कमी केलेली आहे मात्र. सो आपली औषधं जी आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही काय सांगतो की जेव्हा ट्रीटमेंट आपण घेता त्याच्यानंतर तुम्हाला सगळं खाताही आलं पाहिजे. डायबिटीज आहे म्हणून हेच खायचं नाही. म्हणजे पेशंट येऊन विचारतात आंबा खायचा की नाही, डायबिटीज आहे. सो दिवसाला एक आंबा पेशंट खाऊ शकतात, त्याला काहीही प्रॉब्लेम नाही, बिकॉज ते नॅचरल स्वीटनर आहे. शुगर डायरेक्ट शुगरपेक्षा एक आंबा एनी टाइम बेटर आहे. एक चमचा 1 स्पून ऑफ शुगरपेक्षा 1 मँगो इज फाईन, काही प्रॉब्लेम नाही त्याला. सो तो खाण्यात काहीही प्रॉब्लेम नसतो. पण अनेकदा असं म्हटलं जातं की जसं तुम्ही म्हटलं की भात खाल्ल्याने शुगर लेवल वाढू शकते. पण भाताचं आणि वजनाचंही एक कनेक्शन जोडलं जातं, तर तेही तितकंच खरं आहे. पण तेवढं ते खरं नाही आहे. आपण म्हणतो ना त्याच्यात स्टार्चचं जे प्रमाण आहे त्यामुळेच तुम्हाला कॅलरीज जास्त जातात. सो त्यामुळे तो होऊ शकतो. पण काही आता जसं काही जण जसं तू म्हणालीस की तू प्लेटभर भात खातेस पण त्याने थोडी असं काही होत नाही. पण तुला तो आवडतो आणि तो तुला सात्म्य आहे. प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे. प्रत्येकाने प्रत्येकाच्या बॉडीला अंडरस्टँड करून त्याप्रमाणे आहार ठरवायला पाहिजे. प्रत्येकाचं टाइम टेबल वेगळं असतं, काम करण्याची पद्धत वेगळी असते. एखाद्याचं बैठं काम असतं तर एखाद्याचं खूप श्रमाचं काम असतं, दिवसभर साईट वर्क असतं. सो त्याला आहार वेगळा लागणार आहे आणि बैठं काम असणाऱ्याला आहार वेगळा लागणार आहे. सो प्रत्येकाने आपल्याला जी गरज आहे शरीराची तेवढी जी भरते की नाही एवढं तरी बघणं गरजेचं आहे. बाकी असं हे वाईट आहे, हे अन्न खाऊच नये, त्यापेक्षा मग आपण म्हणतो की जंक फूड पेक्षा कुठेतरी राईस, घरची पोळी आणि राईस हा कधीही बेटर आहे ना. सो त्याच्याशी आपण कंपॅरिझन करूच नाही शकत. म्हणजे आता बाहेरून आल्यावर झोमॅटो स्विगी केलं, जंक फूड मागवलं झालं, त्यापेक्षा मग घरी वरण भात लावलेला तो एनी टाइम बेटर आहे. सो ऑप्शन्स आपण कशी सिलेक्ट करतो हे आपल्यावर ठरणार आहे. आणि आहारानुसार सात्विक आहार असणं गरजेचं आहे. म्हणजे काय आहे की तो बघितल्यावर खावासा वाटला पाहिजे. जसं जंक फूडचं होतं की तो बघितल्यावर खावासा वाटतो
पण तो शरीरासाठी चांगला नाहीये. मग आपलं घरचं अन्नही तेवढं सुंदर असलं पाहिजे. मग ते आईच्या हातचं असेल तर ते नक्कीच आवडतंच. म्हणजे बाहेरून आपण वाट बघतो की कधी जाऊन आईच्या हातचं जेवतोय, गरम गरम पोळ्या, आणि हे छान वाटतं मग. सो त्याच्यामध्ये आपण प्लेट आपण आपली कशी ठेवतो ह्याच्यावर महत्वाचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन सुद्धा पाहिजेत, कार्बोहायड्रेट सुद्धा पाहिजेत, थोडेसे फॅट्स सुद्धा पाहिजेत, आणि विटॅमिन्स अँड मिनरल्स सुद्धा पाहिजेत. सो त्याच्यामध्ये आम्ही प्लेट घेताना आपण कशी घ्यायची, छोटी घ्यायची, आणि त्याच्यामध्ये खाचे ठेवायचे, भाजी जास्त घ्यायची, आमटी जास्त घ्यायची, सॅलडपासून सुरुवात करायची, आणि पोळी किंवा चपाती जी एकच घ्यायची. म्हणजे आपण काय करतोय, सेम कॅलरीज घेतोय पण कार्बोहायड्रेटचं प्रमाण आपण कमी करतोय. सो त्यांनी खूप प्रमाणात फरक पडतो, आणि पेशंट्सना मग जाणवायला लागतं, कारण काय प्रोटीनची मात्राच आपल्या आहारात कमी जात असते. सो सकाळच्या नाश्त्यामध्ये बघितलं जातं की काहीच प्रोटीनच नसतं पेशंट्समध्ये. मग एक ग्लासभर सकाळी दूध प्यायचं, किंवा मुगाचं वरण जे आपण म्हणतो ते सकाळी उठल्यावर आपल्या आहारात नाश्त्याबरोबर असणं गरजेचं आहे. म्हणजे मग पेशंटना त्याच्यानंतर स्वीट क्रेविंग्स हे होतच नाही, बिकॉज पहिल्यांदाच सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रोटीन गेलेलं आहे. मग पेशंटना त्याची जास्त काही प्रॉब्लेम जाणवत नाही. काही पेशंट असतात की दिवसभरात त्यांचं काहीच प्रोटीनची मात्रा भरतच नसते. सो त्यांच्यामध्ये मग त्यांना प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. सो हळूहळू ते प्रोटीनवर लक्ष देणं तेवढीच गरज आहे. पण ॲब्झॉर्प्शन पॉवर पण शरीराची चांगली पाहिजे. अन्नातनं ग्रहण करतोय पण ॲब्झॉर्प्शन पॉवरच चांगली नसेल, गट हेल्थच चांगली नसेल, तर मात्र पेशंटना प्रॉब्लेम्स होतात. मग अंगाला सूज यायला लागते, ब्लोटिंग व्हायला लागतं, ॲसिडिटी व्हायला लागते, कॉन्स्टिपेशनचा त्रास चालू होतो, आणि मग पुढे पुढे जाऊन मग आजाराची पुढची पावलं तयार होतात. म्हणजे आहार चांगला नसेल तर त्यापासून जसं अपचन व्हायला लागेल त्यापासून पुढच्या आजारांची सुरुवात व्हायला लागते. त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे की तुमची बॉडी समजून तुम्हाला तुमचं डाएट घेणं गरजेचं आहे. एक खूप महत्त्वाचा प्रश्न आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा, अनेकांना इंटरेस्ट असेल या प्रश्नामध्ये, तर असेही काही खाद्यपदार्थ आहेत का की ज्यामध्ये आपण म्हणतो ना हाय फायबर फूडमुळे तुम्हाला तुमचा वेट लॉस करण्यात मदत होते? बरोबर. तर असे काय पदार्थ आहेत की जे खाऊन तुम्ही तुमच्या वेट लॉसमध्ये एक मदत होऊ शकते त्या? सो कसं आहे, पदार्थांपेक्षा पहिलं काय बघायचं की वेट गेन कशामुळे झालेलं आहे. कधी कधी हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो, किंवा काहींमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, काही डिसीजेस असतात की ज्याच्यामध्ये वेट गेन दिसून येत असतं. सो पहिले त्यांना काय सांगतो आम्ही की सकाळी उठल्यावर जिऱ्याचं पाणी घ्यायचं, की ह्याने काय होईल, स्वेलिंग जे येतं तर ते कमी व्हायला मदत होते. सो जिऱ्याचं पाणी रात्री सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. जिरं रात्री भिजत घालून सकाळी ते बॉईल करून ते पाणी प्यायलं तरी चालतं. त्यानंतर आपण अळशी, म्हणजे अळशीचं जे बी आहे त्याला आपण म्हणतो की ते सकाळी उठल्यावर त्याचं पण पाणी घेतल्याने बॅड कोलेस्ट्रॉल किंवा आपण म्हणतो LDL कोलेस्ट्रॉल किंवा हे जे ह्याचं प्रमाण कमी व्हायला अळशीनी मदत होत असते. सो ते घेणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर आपण मखाना जे म्हणतो तेही आहारात असणं गरजेचं आहे. सो 3 ते 5 ह्या वेळामध्ये जी भूक लागण्याची वेळ असते, सो तेव्हा चहा किंवा ह्याबरोबर थोड्या प्रमाणात मखाना पण पाहिजे, आणि त्याबरोबर ताक पण आहारात असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रोबायोटिक्स आहेत चांगल्या प्रकारची, पचन नीट राहायला हे गरजेचं असतं. सो ताकाने सुद्धा हेल्प होत असते. आणि त्याचबरोबर आयुर्वेदानुसार गुग्गुळ हे जे कल्प आहे, गुग्गुळामुळे पण शरीरातलं मेदाचं लेखन व्हायला मदत होत असते, पण ते आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेणं गरजेचं असतं. सो त्यांनीही खूप छान प्रमाणात फरक पडत असतो. सो गुग्गुळही हेल्प करतं वेट लॉससाठी. पण त्याबरोबर हे काही राजगिरा आहे, खूप सुंदर आहे राजगिरा. सो ज्यांना गव्हाचं पीठ चालत नाही किंवा गव्हाच्या ऐवजी अमरनाथ पीठ असं मिळतं, सो तेही घेण्यात उपयुक्त असतं. सो राजगिऱ्याची पोळी किंवा आपण भाकरी करून तेही घेतलं तरी चांगलं असतं, त्याच्याने वेट लॉस. सो राजगिरा काय करू शकतो, लाह्या आणून परतून दुधातून घेतल्या तरीही चालू शकतात. सो त्यानेही मदत होत असते. त्याचबरोबर काळ्या मनुका आणि अंजीर हे सकाळी उठल्यावर अनशपोटी खाणं गरजेचं असतं. याने पचन सुधारायला मदत होते, रक्तवाढीला मदत होत असते, आणि मग सकाळी मधुर रस एकदा गेला की मग तुम्हाला दिवसभरात मधुर रस घेण्याची जास्त क्रेविंग्स नाही होणार. सो तुमची जी क्रेविंग्स ऑटोमॅटिक नॅचरली थांबली जातात की मधुर रस, बिकॉज आयुर्वेदानुसार षड्रस हे आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय हे 6च्या 6 रस आपल्याला रोजच्या रोज मिळाले पाहिजेत. जर एखादाही रस कमी असेल आपल्या शरीरामध्ये, मिळत नसेल, तर आपल्याला त्याची क्रेविंग्स व्हायला लागते. म्हणजे आंबट खावंसं वाटणं, गोड खावंसं वाटणं, तर तो रस आपल्या शरीरात कुठेतरी कमी झालेला असतो, आणि म्हणून आपल्याला ती क्रेविंग्स व्हायला लागलेली असतात.
क्या बात आहे. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे आणि जसं तुम्ही म्हटलंत मनुके आणि जे रात्री आपण भिजवत घालतो आणि सकाळी त्याचं सेवन करतो, बऱ्यापैकी मला वाटतं हॉर्मोनल गोष्टींमध्येही त्याची मदत होते, विशेष करून महिलांसाठी पिरियड्स पेनमध्ये पण उपयुक्त असतं. येस, कसं असतं की काळा मनुका आपण जेव्हा घेतो सकाळी उठल्यावर रेग्युलर जेव्हा घ्यायला लागतो तेव्हा त्याच्यात खूप चांगल्या प्रमाणात फायबर्स आहेत. सो त्याने काय होतं की आपल्या शरीराचं पचन संस्था नीट राहण्यासाठी, हॉर्मोनल इम्बॅलन्स कमी होण्यासाठी, ह्या सगळ्यासाठी कुठेतरी इन्सुलिन रेझिस्टन्स कारणीभूत असतं. शरीरातला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे. सो जसं शुगर लेवल्स मेंटेन राहायला लागताय सो तुम्हाला त्यांनी जास्त प्रमाणात त्रास होतच नाही. सो हे आहारात असणं गरजेचं असतं की म्हणजे मुलींनी 18व्या वर्षापासून किंवा पाळी चालू झाल्यापासून त्यांनी रेग्युलर ह्याचं सेवन करणं गरजेचं आहे. सो त्यांनाही त्याने हेल्प होत असते. बिकॉज आजकाल PCODचं प्रमाण हे खूप जास्त वाढायला लागलं आहे आणि त्याचं आता असं एवढं प्रमाण झालं आहे की आता मुलींमध्ये दिसायला लागलं की 2च दिवस पाळी येते, म्हणजे ती अंगावरनं जात आहे. सो आधी कशी ती 4 दिवस जायची, पण त्याचं प्रमाण आता कुठेतरी हळूहळू होऊन ते 2च दिवसावर आलं आहे. तर हे कुठेतरी ह्याला लाईफस्टाईल चेंजेस पण कारणीभूत आहेत किंवा काही केमिकल्स यूज असतील तर त्यानेही प्रॉब्लेम्स होत आहेत हे मुलींमध्ये. सो त्याच्यासाठी आपण गाजर बीज हे खूप उपयुक्त आहे. म्हणजे काय करायचं, गाजर बीज आणायचं, 1 चमचा गरम पाण्यामध्ये. गाजर बीज म्हणजे आपण जे गाजर आहे आपलं त्याचं बीज मिळतं, सीड्स मिळतात, ती आणायची मार्केटमधनं आणि 1 ग्लास गरम पाण्यामध्ये उकळून ते रोज सकाळी अनशपोटी घ्यायचं. त्याच्यात अर्धा चमचा आपण काळे तीळ सुद्धा ॲड करू शकतो. सो हे जेव्हा घेतं, तर माझी एक पेशंट होती, तिला म्हणजे तरी 15 दिवस ब्लिडिंग जात होतं, तर तिचं ब्लिडिंग थांबण्यासाठी एवढ्याशा गाजर बीजाने पण हेल्प झाली तिला. सो ते थांबण्यासाठी किंवा पिरियड्स पेन होत असेल तर त्याच्यावर सुद्धा ते काम करतं. सो जेव्हा मुलींमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो तर काय होतं, तर मेल हॉर्मोन शरीरात जास्त प्रमाणात वाढायला लागलेले असतात आणि इन्सुलिन रेझिस्टन्सचं प्रमाण वाढतं. त्याच्यानंतर मग मुलींना ॲक्ने यायला लागतात, हेअर थिनिंग व्हायला लागतं, हळूहळू केस गळायला लागतात, चेहऱ्यावर केस यायला लागतात, ज्याला हिरसुटिझम असं म्हणतो आपण. सो हे लक्षणं दिसायला लागल्यावर मुलींना कुठेतरी कळतं की आता पाळी पण फ्लक्च्युएट व्हायला लागलेली आहे. म्हणजे 2-3 महिने मुलींना पाळीच येत नाही आणि मग रासायनिक औषधं घ्यावी लागतात त्याच्यासाठी, कारण का पाळी आलीच नाही तर काय करणार असा प्रश्न त्यांना पडायला लागतो. पण तेव्हा नॅचरली पाळी येणं खूप गरजेचं आहे. 28 दिवसानंतर आपल्याला रेग्युलर पाळी यायलाच पाहिजे. जर ती येत नाही आहे, बिघडलेली आहे, तर ती लगेच त्याच्याकडे लक्ष देऊन वेळेवर औषधं घेणं गरजेचं असतं. सो ह्यासाठी आपण काय सांगतो की त्यांना मुलींनी एक त्यांचं लाईफस्टाईल चेंज करणं गरजेचं आहे. म्हणजे रात्री वेळेवर झोपणं गरजेचं आहे, जेवणाच्या वेळा पाळणं गरजेचं आहे, कारण का जेवणाच्या जर वेळा पाळल्या जात नसतील तर हमखास त्याला इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास होणार. सो म्हणजे 3 वाजता जेवताय, दुसऱ्या दिवशी 4 वाजता, 1 वाजता, कुठलीही वेळ आहे, जेवणाची वेळ फिक्स नाही आहे, त्यांनी सुद्धा त्यांना त्रास होत असतो. सो त्यांना आहारात काही चेंजेस करणं गरजेचं आहे. जर त्यांना पाळी रेग्युलर नीट येणं गरजेची आहे, उसाचा रस आहे, पपई आहे, हे उष्ण पदार्थ आहेत, पण उष्णता पाळी येण्यासाठी उष्णतेची गरज असते, सो त्यांनी ते आहारात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण खजूर जो आहे तो रोज 1 खजूर तुपाबरोबर रोज खायचा. अच्छा, त्यानीही त्यांना मदत होत असते. त्याचबरोबर जिरं आणि केशर जेवणाच्या आधी चिमूटभर चावून खायचं, ह्यानेही खूप सुंदर फरक पडतो. तसंच बाळंत शेपा येतात, सो त्या चावून खायच्या आणि वरून गरम पाणी प्यायचं. 1 चमचा बाळंत शेपा चावून खायच्या आणि वरून गरम पाणी प्यायचं, असं एक 7 दिवस तरी रेग्युलर करायचं. पाळीचा फ्लो त्यांना नीट झालेला दिसून येतो. त्याच्यानंतर पाळी ही रेग्युलर होते, बिकॉज पाळी येणं हे नैसर्गिक चक्र आहे आणि ते जर बिघडलंय म्हणजे बायोलॉजिकल क्लॉक आपल्या शरीराचं पूर्ण बिघडलेलं आहे आणि ते नॉर्मल यायलाच पाहिजे, कारण का ते नसेल तर मग पुढचे सगळेच प्रॉब्लेम्स हळूहळू पुढे चालू होणार आहेत. पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम म्हणजे त्याच्यामध्ये सिस्ट झालेल्या असतात ओव्हरीजमध्ये आणि त्या श्रिंक होणं महत्त्वाच्या आहेत. त्या श्रिंक झाल्या पाहिजेत म्हणजे मग मुलींना हे पुढे प्रॉब्लेम्स जास्त प्रमाणात होत नाहीत. मग त्यांचं जे काही सायकल आहे रेग्युलर राहतं. काही मुलींमध्ये व्हाईट डिस्चार्ज पण रेग्युलर दिसून येतो. म्हणजे असं दिसून येतं की त्यांना माहीत सुद्धा नसतं की व्हाईट डिस्चार्ज हा चुकीचा आहे. त्यांच्या मताप्रमाणे हे रेग्युलर आहे, ह्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण आयुर्वेदानुसार ह्याला श्वेतप्रदर असं म्हटलेलं आहे. आणि पाळीच्या आधी आणि पाळीच्या नंतर जर व्हाईट डिस्चार्ज असेल तर तो आपण नॉर्मल म्हणतो, पण काही मुलींमध्ये फंगल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन, वजायनल इन्फेक्शन्स होण्याचे चान्सेस असतात आणि तेव्हा सुद्धा ग्रीनिश किंवा येलोइश व्हाईट डिस्चार्ज असा डिस्चार्ज जाण्याचे चान्सेस असतात. सो तेव्हा आपण काय म्हणतो की तेव्हा ट्रीटमेंट
घेणं गरजेचे आहे, ते दुर्लक्षित करून चालणार नाही. नाहीतर त्यांना खूप प्रमाणात वीकनेस येतो, पाय दुखायला लागतात, बॅक पेन व्हायला लागतं आणि त्यांना कळतच नसतं. म्हणजे ते येऊन म्हणतात की आम्हाला वाताचा प्रॉब्लेम झाला आहे का. मग तेव्हा जेव्हा विचारलं जातं त्यांना, मी नाडी परीक्षा करते, त्याच्यानंतर त्यांना विचारते की तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज पण होतोय का रेग्युलर, तर त्या म्हणतात हो, अगदी रोज जातोय. सो ते चुकीचं आहे. आणि मग त्याला आपण सांगतो की तांदळाचं जे धुवण असतं तेही खूप उपयुक्त आहे. म्हणजे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे, त्याच्यानंतर तेच धुतले, कारण का त्याच्यावर रोगजंतुनाशक वगैरे असेल तर ते नीट स्वच्छ धुतले गेले पाहिजेत पहिले. त्याच्यावर काही पावडर असेल तर ती गेल्यानंतर रात्रभर ते भिजत घालायचे. सकाळी उठल्यावर त्याच्यावर जे पाणी असतं ते त्यांनी घ्यायचं. सो त्या पाण्याने सुद्धा हा व्हाईट डिस्चार्ज थांबण्यासाठी उपयोग होतो. त्याचबरोबर दुर्वांचा सुद्धा ह्याच्यासाठी खूप उपयोग होतो. येस, आपल्या ज्या दुर्वा असतात आपण गणपतीला वाहतो, तर त्या दुर्वांचा सुद्धा ह्याच्यासाठी खूप चांगला उपयोग होत असतो. सो हे मुली जेव्हा घरगुती उपाय करतात आणि त्याच्यानंतर घरगुती उपायाने सुद्धा त्यांना जेव्हा पाळी वाटते की अरे रेग्युलर येते, मग त्यांना रासायनिक औषधांची गरजच लागत नाही जास्त प्रमाणात, बिकॉज त्या फॅमिली प्लॅनिंगच्याच गोळ्या शेवटी असतात. आणि अनमॅरिड मुलींनी घेण्यापेक्षा त्यांनी पहिले नैसर्गिक उपचार करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा त्यांना वाटतं की नैसर्गिक उपचाराने चांगलं वाटतंय, बरं वाटतंय, तर मग आपण ते अवॉइड करू शकतो. वाव, किती उपयुक्त आहे हे सगळं. म्हणजे आपल्या हातातच सगळे उपाय आहेत, घरातच आहेत सगळे उपाय, आणि तरीही आपण ड्रग्ज आणि रासायनिक औषधं जसं तुम्ही म्हटलं या सगळ्यांकडे वळतो आणि त्याचे साईड इफेक्ट्स आणि बऱ्याच गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं. एक खूप महत्त्वाचा विषय आहे, म्हणजे आता आपण मुलींच्या प्रॉब्लेम्सविषयी बोलतोय, हॉर्मोनल प्रॉब्लेम्स किंवा इतर गोष्टी. तर बऱ्याच मुलींना हा प्रश्न पडलेला असतो की छान ग्लोईंग स्किन, हेल्दी स्किन ह्यासाठी काय करावं. की कारण एक्सटर्नली तर आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. आपण मॉइश्चरायझर लावतो, सिरम्स लावतो, व्हिटॅमिन सी लावतो किंवा सनस्क्रीन्स लावतो, मास्क लावतो, पण इंटरनली हे खूप महत्त्वाचं आहे. तर असा काही डाएट प्लॅन असू शकतो किंवा अशा काही भाज्या किंवा असं काहीतरी खाल्ल्याने तुमची स्किन हेल्दी राहील, तर असं काय आहे ॲक्च्युली. सो कसं आहे, आपला चेहरा हा आपल्या शरीराचा आरसा आहे. आपण जे काही खातोय हे आपल्या चेहऱ्यावर दिसणार आहे. स्ट्रेस असेल तरी आपली स्किन काय छान दिसणार नाहीये. सो पहिले म्हणजे छान आनंदी राहणं, स्किन चांगली पाहिजे म्हणजे हॅप्पी राहणं खूप महत्त्वाचं आहे. जर ते नसेल, स्ट्रेसफुल लाईफ असेल, तरी स्किन चांगली राहणार नाही. आणि जेव्हा ड्राय स्किन खूप असेल किंवा ऑइली पण एक्स्ट्रीम असेल तरी ती चांगली दिसणार नाही. म्हणजे आपल्याला त्याचा कुठेतरी बॅलन्स असला पाहिजे. म्हणजे दोन्ही चुकीचं आहे. एकदमच ऑइली स्किन असेल, चिपचिपी स्किन असेल तरी ती छान दिसणार नाही. सो ड्रायनेस कमी करण्यासाठी त्याला मॉइश्चर असणं खूप गरजेचं आहे. पण मॉइश्चर आपण फक्त बाहेरून लावून चालणार नाही, तर आपल्या शरीराच्या आतमध्ये सुद्धा स्निग्धता असणं खूप गरजेची आहे. आणि ही स्निग्धता निर्माण आपण कशी करू शकतो, तर सकाळी उठल्यावर 1 ग्लास गरम पाण्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं. याने स्निग्धता येणार आहे, तुमचं डायजेशन सुधारणार आहे आणि एकदा डायजेशन सुधारलं की चेहऱ्यावर ऑटोमॅटिक ग्लो सुद्धा येणार आहे. बिकॉज गरम पाण्यात 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे. त्याबरोबर हायड्रेशन पण खूप महत्त्वाचं. म्हणजे तहान लागलेली असते तरी अनेक जण ती अवॉइड करतात. म्हणजे हळूहळू तहान लागणारच नाही. म्हणजे पेशंटना हे कळतच नाही की आपण कुठेतरी आधी हे वेग धारण केलेलं आहे की आपण तहान लागलेली होती तरी आपण काही पाणी प्यायलं नाही. मग हळूहळू बॉडीमधनं ना आपल्याला तहान लागणंच कमी होऊन जातं. सो तहानच लागत नाही पेशंट्समध्ये. मग तेव्हा त्यांना आठवण करून द्यावी लागते की तुम्हाला तोंड कोरडं पडतंय का, तेव्हा पाणी पिणं गरजेचं आहे. तुम्हाला तहान लागली हे कळतच नाहीये. सो हायड्रेशन पण बॉडीचं टिकणं गरजेचं आहे. त्यानंतर आयुर्वेदानुसार सांगितलेलं जे उठणं ते रेग्युलर लावायचं. अच्छा. सो आपण ते फक्त दिवाळीच्या वेळात लावतो, पण ते रेग्युलर लावणं. काय कसं आहे, पोर्स आहेत, ओपनिंग्ज आहेत आणि त्याच्यातनं टॉक्झिन्स बाहेर पडत असतात. म्हणजे आपल्या रक्तामध्ये जे काही टॉक्झिन्स तयार झालेली आहेत ही या पोर्स वाटे, घामा वाटे ती बाहेर पडत असतात. आणि जेव्हा ह्याच्यावर पोल्युशनमुळे लेयर्स असतात तर ते घामा वाटे ते बाहेरच पडली जात नाही टॉक्झिन्स. आणि मग आपल्याला स्किन रॅश येणं किंवा पित्त उठणं अंगावर, पिंपल्स येणं हे रक्तदृष्टीमुळे होत असतं. सो तुमचं रक्त शुद्ध असेल तर तुमची स्किन सुद्धा चांगली असणार आहे. आणि तुमच्या शरीरातला वात वाढला नसेल तरी सुद्धा तुमची स्किन ही चांगलीच राहणार. कारण का वात वाढल्यावर स्किन ही ड्राय
व्हायला लागते. सो पेशंटना आपण सांगतो की उद्वर्तन, ह्याला आयुर्वेदानुसार उद्वर्तन, उठणं हे रेग्युलर लावलंच गेलं पाहिजे पूर्ण शरीराला. म्हणजे आंघोळ करताना आपल्या तन्वीचं उपटनजॉय लोशन आहे, तो पेशंटना आम्ही सांगतो की हे तुम्ही साबण न वापरता तुम्ही हे वापरलं रेग्युलर तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि पेशंट ते करतात, सो त्यांचा ड्रायनेस पूर्ण कमी होतो, मॉइश्चर राहतं स्किनवर, बिकॉज टेम्परेचर मेंटेन राहणं पण स्किनचं गरजेचं आहे. सो बॉडी टेम्परेचर मेंटेन राहिलं की स्किनचं मॉइश्चर पण टिकून राहणार आहे. सो ते खूप महत्त्वाचं असतं. आणि रात्री झोपताना पायांना छान साजूक तूप लावायचं आणि काशाच्या वाटीने पाय घासायचे, म्हणजे तुमच्या शरीरातली जी काही उष्णता आहे, हीट आहे, ती पायांवाटे निघून जाते. आपले डोळे छान राहण्यासाठी, स्किन चांगली राहण्यासाठी सुद्धा ह्याने मदत होते. सो असं नाही आहे की फक्त वर लावल्यावरच आपल्याला उपयोग होणार आहे असं नाही आहे. सो पोटातून पण आपण काय घेतोय, आहार कसा आहे हे पण मॅटर करतं. जसं केशर आहे हे खूप महत्त्वाचं आहे. केशर आणि हळद हे रात्री झोपताना दुधात घालून घेतलं तरी स्किनला ग्लो येण्यासाठी मदत होते, कारण हळद ही वर्णी आहे आयुर्वेदानुसार. जे वर्णगण सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये मंजिष्ठा, नागरमोथा, वाळा ह्यांचा समावेश असतो, तर ते आपण कुठेतरी आहारात इन्क्लूड केले गेले पाहिजेत. जसं सब्जा पण आहे. सो सब्जा घेतल्यामुळे काय होतं की उष्णता आपल्या शरीरातली मेंटेन राहते, बॉडी टेम्परेचर मेंटेन राहिलं की ऑटोमॅटिक आपली स्किन पण चांगलीच राहणार आहे. सो हे आहारात कुठेतरी आपण घेऊ शकतो. आता फेस पॅक्स वगैरे आपण जेव्हा म्हणतो की मुली म्हणतात की आम्ही काय लावू शकतो चेहऱ्याला ग्लोईंग स्किन मिळण्यासाठी, सो आयुर्वेदानुसार जे शतधौत घृत आहे, म्हणजे 100 वेळा धुतल्यानंतर तयार होणारं तूप म्हणजे घृत, त्याला शतधौत घृत असं म्हणतात. तर रात्री झोपताना त्याने मसाज करून झोपायचं, किंवा मग खोबरेल तेल आहे त्याने केला तरी चालेल. तूप कुठे मिळणार? ते मिळतं, मार्केटमध्ये पण मिळतं, किंवा मुली घरी सुद्धा तयार करू शकतात. सो शतधौत घृत हे 100 वेळा धुवून तयार केलेलं तूप असतं. सो तेही वापरू शकतात. आणि फेस पॅक म्हणून चंदन आहे, मुलतानी माती आहे, किंवा वाळा आहे, मंजिष्ठा आहे, हळद आहे, हे सगळं मिक्स करून त्याचा फेस पॅक आपण करू शकतो. पण फेस पॅक लावताना पण पहिले थोडी टेस्ट करायची की आपल्याला ॲलर्जी नाही, कारण का काहींना बेसनाने सुद्धा ॲलर्जी होते. लहान मुलांना पण लावतो तेव्हा त्यांना असते. सो हे पदार्थ लावण्याच्या आधी तुम्हाला ती स्किन टेस्ट करणं गरजेची असते की आपल्याला त्रास तर नाही होते ना त्याचा, मगच ते पुढे लावणं, रेग्युलर लावणं गरजेचं आहे. साधं दूध लावलं तरी चालेल, बिकॉज त्याच्यात स्निग्धता आहे, आपण काय म्हणतो तर सॉफ्ट राहिली पाहिजे स्किन. सो साधं दूध आहे त्यांनी आहे, किंवा लोणी आहे त्याचा वापर करू शकतो, दही आहे त्याचा सुद्धा आपण स्किन छान राहण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. रोज आपल्याला हे लावणं गरजेचं, एवढं आपल्याकडे वेळच नसतो रोज करण्यासाठी, पण एवढा वेळ नसतो. सो आठवड्यातनं एकदा तरी केलं आपण, एकदा तरी आठवड्यातनं स्किनची तेवढी काळजी घेतली तरी खूप आहे. सो स्किनला हायड्रेशन राहणं, ऑक्सिजन चांगला मिळणं पण तेवढाच गरजेचं आहे. सो कसं असतं की कॉस्मेटिक वापर हा आपल्याकडनं होतच असतो. सो त्याचं प्रमाण जसं बाहेर जायचं तेव्हाच वापरली, पण घरी किंवा रेग्युलर वापर त्याचा तेवढा न ठेवता कधीतरी करायचं. सो जसं प्रोफेशन असेल त्याप्रमाणे त्याचा फरक पडतो. सो ते दॅट इज फाईन, पण स्किन छान राहण्यासाठी त्याची काळजी सुद्धा घेणं गरजेचं आहे. सो माझ्या क्लिनिकमध्ये एक आहेत, माझी स्टाफ आहे, तिने कधीच स्किनला काहीच लावलं नव्हतं. सो शी वॉज लाईक, मी त्यांना सांगताना एक्सप्लेन करत होते की आपलं हे क्रीम आहे, तन्वी स्किन क्रीम आहे, हे रेग्युलर लावलं पाहिजे. तर ती पेशंटला बघितल्यावर फरक दिसल्यावर तिने येऊन मला विचारलं की मॅडम मी पण हे लावू शकते का? म्हटलं हो लावा ना. 60 म्हणजे ह्या वयातही त्यांना ती इच्छा झाली की हे मी लावलं पाहिजे. बिकॉज मी पेशंटना काय सांगते की सनस्क्रीन लावायलाच पाहिजे असं काहीही नाही आहे. सो बिकॉज काय आहे, तुम्ही जे काही लावताय ते आत जात आहे, डायरेक्ट इंटरनल जात आहे, ब्लड स्ट्रीममध्ये जात आहे. जेवढे केमिकल्स आपण लावणार आहोत तेवढे ते आत जाणार आहे. सो त्याच्याऐवजी तुम्ही नैसर्गिकरित्या जे काही क्रीम्स असतील की ज्याच्यात थोड्याफार प्रमाणातच केमिकल्स आहेत पण प्रमाण खूप कमी आहे, तर ते वापरण्यात सगळ्यात जास्त उपयुक्त आहे. कारण का SPF सनस्क्रीन वापरल्यानंतर स्किनला ड्रायनेस खूप जास्त प्रमाणात येतो. आणि पेशंटमध्ये मी बघितलेलं आहे की त्यांची काळवणलेली स्किन पण दिसायला लागते, म्हणजे सनस्क्रीन वापरलं आहे तरी सुद्धा. सो तेव्हा त्यांना सांगावं लागतं की हे थोडे दिवस थांबवा, अगदी तुम्ही रोजच लावताय तसं न करता काही दिवस थांबवून तर बघा. कारण सध्या असं झालंय ना की सगळीकडे एकाच पद्धतीने हे पसरवलं जात आहे की सनस्क्रीन लावलंच पाहिजे, आणि डर्मॅटोलॉजिस्ट स्वतः म्हणतात की सनस्क्रीन लावायलाच पाहिजे. आणि तुम्ही
म्हणजे रात्री अनेकदा असंही म्हटलं जातं फक्त सन आहे म्हणून लावू नका, संध्याकाळी पण लावा, रात्री पण लावा. मी आजपर्यंत सनस्क्रीन कधीच वापरलेलं नाही आणि इट डझंट मॅटर की तुमची स्किन सनस्क्रीनमुळेच प्रोटेक्शन मिळणार, तर तुमच्या शरीरात मेलानिन सिक्रेशन कसं आहे त्याच्यावर तुमचं टॅनिंग डिपेंडंट आहे. सो सन प्रोटेक्शन करण्यासाठी आपण साधं खोबरेल तेल सुद्धा वापरूच शकतो की आपल्याला त्याला लेअर हवाय स्किनवर की ज्याने आपल्याला जास्त त्रास होणार नाही. सो क्रीम्सने सुद्धा नॅचरल कुमकुम आदी आहे की जे इसेन्शियल ऑइल्स आहेत की तीही सुद्धा प्रोटेक्शन देताच की आपल्याला. सो असं काही नाही की SPF लावायलाच पाहिजे असं काही नाही आहे. सो तुम्ही कसं आहे की प्रत्येकाची स्किन टाईप वेगळी आहे. सो प्रत्येकाला सनस्क्रीन सूट होईल असं सुद्धा नाही आहे. सो प्रत्येकाने आपली स्किन कशी आहे, ऑइली आहे का, ड्राय आहे का, त्याप्रमाणे ते वापरणं गरजेचं आहे. आता आपण जेव्हा आपण म्हणतो की बीच साईडला जातोय किंवा तेव्हा वापरणं ठीक आहे, बिकॉज तेव्हा सन एक्सपोजर खूप जास्त प्रमाणात असतं आणि टॅनिंग होणं किंवा सनबर्न होण्याचे पण सुद्धा चान्सेस असतात. सो तेव्हा सुद्धा स्विमिंगला जाताना किंवा तेव्हा सुद्धा साधं खोबरेल तेल लावलं तरीही त्याने उपयोग होतो. असं काहीच नाही की त्याच्यासाठी पण आपण सनस्क्रीमच लावायला पाहिजे असं काहीही नाहीये. आयुर्वेदानुसार आपण जे काही म्हणजे जे काही सांगितलेली आहेत, आता क्रीम्स बेस हे थोड्याफार प्रमाणात केमिकल्स असतातच, पण त्यातल्या त्यात आपण बघायचं की ह्याच्यात केमिकल किती कमी आहे. सो दॅट इज इम्पॉर्टंट. सो जसं आपण रेग्युलर वापरत होतो तर त्याने खूप छान फरक पडत असतो. हे जे डिटॉक्स वॉटर बद्दल मी खूप ऐकते आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिटॉक्स वॉटर असतात, तर ह्याच्यानी स्किनवर काही चांगले परिणाम होऊ शकतात? नक्कीच. कारण काय डिटॉक्स याचा अर्थ काय, आपण शोधन करतो, शरीराचं शोधन केलं जात असतं. सो जे काही टॉक्झिन्स जे शरीरातनं बाहेर पडलेच नाहीत पण ते शरीरात स्टोर्ड आहेत, ते बाहेर काढण्यासाठी हे डिटॉक्स वॉटर काम करत असतात. जसं आवळा आहे, पुदिना आहे, कोथिंबीर आहे, ह्याचा डिटॉक्स आपण वॉटर बनवू शकतो. तर सकाळी उठल्यावर आवळा जो आहे त्यातली मधली बी काढायची, पुदिना घ्यायचा आणि कोथिंबीर घ्यायचं, हे सगळं मिक्सरमधनं वाटून घ्यायचं, छान पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि हे सकाळी प्यायचं. सो आवळा हा रेचक सुद्धा आहे, पुदिनामुळे पचन सुधारणार आहे आणि कोथिंबिरीमुळे आपल्याला हायड्रेशन नीट मेंटेन राहण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. सो हे डिटॉक्स वॉटर सकाळी घेतल्यावर आपल्या शरीरात जे काही स्टोर्ड टॉक्झिन्स, म्हणजे आयुर्वेदानुसार त्याला आम म्हणतो आपण, ते आम शरीराच्या बाहेर जाण्यासाठी आपल्याला मदत होत असते आणि आम कम्प्लिटली शरीरातनं जाण्यासाठी लंघन सुद्धा करणं गरजेचं आहे. लंघन म्हणजे उपवास, आपण आयुर्वेदानुसार त्याला उपवास म्हणतो. म्हणजे रात्री नंतर 6 नंतर थोडं प्रमाणात कमी खायचं किंवा भूक लागल्यानंतरच खायचं किंवा आधीचं पचलं नाहीये तरी आपण खायला जातो ते अवॉइड करायचं. सो जंक फूड्स किंवा विरुद्ध आहार आहे तो अवॉइड करायचा. सो ह्या गोष्टी पण गरजेच्या आहेत की डिटॉक्स करणं हे आयुर्वेदानुसार पूर्वीच्या काळापासून सांगितलं गेलेलं आहे, पण आपण ते फॉलो तेवढं केलं गेलं नाही. पण आता बऱ्यापैकी लोकांमध्ये जागृती झालेली आहे आणि लोक हे फॉलो नक्की करतात. म्हणजे पेशंट येऊन स्वतःहून सांगतात की आवळा आम्ही सकाळी उठल्यावर घेतोय, आता 1 आवळा तरी खातोय, कारण का ते रसायन आहे. सो रसायन असं काम करतं की तुमची स्किन, हेअर नॅचरली चांगले राहण्यासाठी रसायन काम करतं. सो तुम्हाला काही दुसऱ्या काही जास्त गोष्टींची गरज त्याच्यानंतर लागतच नाही. सो जर आवळा खायला काही पेशंटना आवडत नाही, ते म्हणतात आंबट आहे किंवा खूपच तुरट आहे, सो तेव्हा आम्ही त्यांना सांगतो म्हणजे 1 चमचा आवळा पावडर पाण्यात घालून घेतली तरी चालणार आहे. अच्छा. सो तेही करू शकतात पेशंट्स. सो त्यांनाही त्याने छान फरक पडतो. आणि सॅलॅड्स म्हणजे जसं अल्कलाईन वॉटर्स पण आपण करून घेऊ शकतो. सो काय करायचं, पाण्यामध्ये पुदिना, त्याच्यानंतर लिंबू थोडंसं, त्याच्यानंतर काकडी हे घालून ठेवायचं. सो हे पाणी सुद्धा आपल्या पोटातला गट हेल्थ मेंटेन करण्यासाठी त्याने मदत होत असते. सो डिटॉक्स करण्यासाठी गट हेल्थ पण तेवढीच मेंटेन राहणं गरजेचे आहे. सो आपण ब्रेक देतो. सो दिवसभरात कधी कधी काय मी पेशंटना सांगते की 1 दिवस फक्त गरम पाणी, त्याच्यामध्ये थोडंसं मध आणि लिंबू, पण मध पण खूप गरम पाण्यात कधी घालायचं नाही, कारण का आयुर्वेदानुसार त्याला आपण विषासमान मानलेलं आहे. जेव्हा मध आपण खूप गरम पाण्यात घालतो तेव्हा सो तो कोमट पाण्यातच घालायचा असतो. सो थोडासा मध आणि लिंबू असं दिवसभर 3 वेळा घेतलं तरी तुमचं डिटॉक्स छान प्रमाणात होत असतं. अरे वा, नाईस. हे खूप इम्पॉर्टंट माहिती आहे. पण याचबरोबर जसं तुम्ही अल्कलाईन वॉटरचं म्हटलं, तर अल्कलाईन वॉटरला तयार करायला
ओव्हरनाईट ठेवावं लागतं. अच्छा, येस. किंवा मग तुम्ही सकाळी घालून ठेवायचं आणि दिवसभर तेच पाणी प्यायचं, तसंही केलं तरी चालणार आहे. सो ते त्याच्यात मुरत राहतं आणि ते पाणी आपण जेव्हा घेतो सो तेव्हा पोटातलं जे ऍसिड आहे त्याला बॅलन्स करायला ते मदत करतं. सो जो pH व्हॅल्यू आहे पोटाची ती मेंटेन राहणं पण गरजेची आहे. किंवा खूप अँटासिड्स घेतली जात असतील किंवा प्रचंड प्रमाणात मेडिकेशन्स चालू असतील तर तेव्हाही त्यांना खूप प्रमाणात त्रास व्हायला लागतो. सो तेव्हा मग ही अल्कलाईन वॉटर्स त्यांना गट हेल्थ मेंटेन म्हणजे अग्नी जो आहे पोटातला तो मेंटेन ठेवण्यासाठी मदत करतं. नक्कीच. आणि गट हेल्थ विषयी आपण बोलतोय जे खूपच इम्पॉर्टंट आहे. सो हल्ली गट हेल्थसाठी जसं तुम्ही म्हटलं अल्कलाईन वॉटर आहे किंवा हे जे काही आपण सॅलड्स वगैरेनी पण बऱ्यापैकी मदत होते. तर असे आणखी काही पदार्थ आहे किंवा आणखी काही वेज आहेत की ज्यातनं आपण आपली गट हेल्थ हेल्दी ठेवू शकतो किंवा चांगली राहू शकते? ओके. सो गट अँड ब्रेन ॲक्सिस असतो. सो ॲक्च्युली कसं असतं की जर आपल्याला खूप स्ट्रेस असेल तर आपली गट हेल्थ पूर्ण बिघडलेली असणार आहे. सो दॅट टाईम म्हणजे खूप टेन्शन असेल की आपल्याला काही खाल्लं जात नाही किंवा काही इच्छाच होत नाही खाण्याची, मग तेव्हा आपलं गट हेल्थ पूर्ण शांत बसतं. म्हणजे तेव्हा ते काही जास्त मागत नाही, भूक लागली असंही होत नाही. मग तेव्हा कुठेतरी गट हेल्थ मेंटेन ठेवायची तर अग्नी चांगला पाहिजे. पोटातला जो अग्नी आहे तो नीट प्रज्वलित राहणं गरजेचं आहे. आणि गट हेल्थ नीट असेल तर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही, अपचनाचा त्रास होणार नाही, गॅसेस, ब्लोटिंग, पोट फुगणं हे प्रॉब्लेम्स होत नाहीत. सो त्याच्यासाठी काय करायचं, जेवण झालं की एक 100 पावल्या घालणं खूप गरजेच्या असतात की 100 पावलं तरी चाललं पाहिजे. आणि त्यानंतर वज्रासनात बसणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हे जरी केलं तरी पेशंट्समध्ये खूप छान फरक पडतो. त्याचबरोबर सकाळी उठल्यावर गरम पाणी 3 ते 4 ग्लास नाही प्यायचं. सो त्याने काय होतं की तुम्ही एका वेळेसच एवढं पाणी प्यायल्यावर जो अग्नी आहे तो पूर्ण विझून जातो. सो तेव्हा तुम्ही 1 ग्लासभर गरम पाणी घेणं, त्याला उशप्पान आपण जसं म्हणतो ते घेणं योग्य आहे. पण 3 ग्लास सकाळी उठल्यावर 1 लिटर पाणी डायरेक्ट प्यायलं तर ते पचन पूर्ण पुढचं बिघडणार आहे. सो तसं न करता सकाळी तसं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जेवताना मध्ये मध्ये घोटभर पाणी पण घ्यायचं आहे जेवताना. येस. सो आयुर्वेदानुसार काय सांगितलंय, जेवणाच्या आधी अर्धा तास पाणी प्यायचं नाही आणि नंतर अर्धा तास पाणी प्यायचं नाही आहे, तर जेवताना मध्ये मध्ये घोटभर पाणी प्यायचं. सो असं नाही झालं पाहिजे की तुम्ही जेवताना, काही पेशंट काय करतात की नाही आम्ही जेवताना काहीच पाणी पित नाही, आम्ही नंतर अर्धा तासाने वगैरे नंतरच पितो. एक्झॅक्टली. कारण ह्यासाठी पण वेगळे पर्स्पेक्टिव्ह अनेकदा लोक असं म्हणतात की जेवताना पाणी प्यायचं नाही म्हणून. पण काही जशी पोळी आहे ही खूप वृक्ष आहे आणि तेव्हा तुम्ही डायरेक्ट घेतली तर त्याचं पचन नीट नाही होणार. त्याला स्निग्धता येण्यासाठी, ओलेपणा येण्यासाठी पाण्याची गरज असते, तरच ते मिक्सचर म्हणजे पोटामध्ये जे चरवण होतं ते नीट होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ते लिक्विड होणं गरजेचं आहे. आपण डायजेशन सिस्टीममध्ये डायरेक्ट आपण जे चावतोय त्याने ते अगदी पातळ होऊन पुढे जाणं गरजेचं आहे. पण अख्खाच्या अख्खा घास जातोय, तसाच्या तसा जातोय पोटामध्ये, तर त्याचं पचन पुढे जाऊन नीट होतच नाही आणि मग तसाच्या तसा तो अन्न सगळं बाहेर जातं. सो ह्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यानंतर हिंग पण आहारात असणं गरजेचं आहे. सो हिंग नसेल, काही भाज्यांमध्ये आपण फोडणीला देताना हिंग तर मस्ट आहे. हिंगाने सुद्धा आपलं पचन किंवा गट हेल्थ नीट राहायला मदत होत असते. तसंच ताक पण महत्त्वाचं आहे. जेवण झाल्यावर त्याच्यामध्ये ताकामध्ये थोडी जिरं पावडर घालून, हिंग घालून ह्याचं सेवन करणं सुद्धा पचन नीट राहण्यासाठी करणं गरजेचं आहे. सो हे जेव्हा पेशंट फॉलो करतात आणि त्यांना कसं असतं की अपचनाचा त्रास जाणवायला लागला की त्यांना अनइझी व्हायला लागतं की म्हणजे गॅसेस होत आहेत, छातीत दुखतंय, मग त्यांना अनइझी झाल्यावर त्यांना वाटतं की हा वात एवढा वाढलाय, मग हा वात कमी कसा करायचा. सो त्याच्यासाठी फर्मेंटेड फूड हे आहारात कमी असणं गरजेचं आहे. कमी असणं गरजेचं आहे. जसं उडीद आहे म्हणजे इडली, डोसा, ब्रेड किंवा ढोकळा ह्याचं प्रमाण आहारात कुठेतरी कमी असलं पाहिजे. आठवड्यातनं 1 ते 2 वेळा ठीक आहे, पण त्याहून काही जणांकडे रोजच इडली डोसा असेल तर त्याचं प्रमाण थोडंफार प्रमाणात कमी झालं पाहिजे. सो गट हेल्थ मेंटेन राहण्यासाठी फायबर्स पण आहारात तेवढेच गेले पाहिजेत. जर फायबर कमी जात आहेत, फ्रूट्स कमी जात आहेत, तरी सुद्धा पेशंट्समध्ये त्रास, कॉन्स्टिपेशनचा त्रास व्हायला चालू होतो. सो जेव्हा खूप सिव्हिअर कॉन्स्टिपेशन असतो तेव्हा आपण मी तरी पेशंटना सांगते की इसबगोल घेतला तरी चालेल, बिकॉज त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त आहे आणि तुम्ही घेतलंच नाहीये, फायबरच नाही आहे, तर मग आठवड्यातनं एकदा तरी तुम्ही ते घेऊ शकता. सो त्यांनी काय म्हणतात की फायबर असं आहे की ते तुम्ही आहार म्हणजे जेव्हा आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जातं त्याच्यावर कुठलीच प्रक्रिया होत नाही, ते तसंच्या तसं बाहेर जातं. करेक्ट. सो ते आहारात असणं गरजेचं आहे. त्यानेच म्हणजे जे शौच तयार व्हायला मदत होत असते आणि ते बाहेर ढकलण्यासाठी त्या फायबर्सची गरज आहे.
सो ते जर नसेल आहारात, फ्रुट्स खूप कमी खातात, तर त्यांना हे प्रॉब्लेम्स होण्याचे चान्सेस असतात. सो गट हेल्थ ही खूप इम्पॉर्टंट आहे. जर गट हेल्थ चांगली नसेल तर मग हळूहळू मानसिक आजार सुद्धा व्हायला लागतात आणि मग पेशंटना बाकीचे आजार ऑटोमॅटिकली व्हायला लागतात. सो आयुर्वेदानुसार कसं सांगितलंय, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकारमोक्षणम. म्हणजे जो स्वस्थ व्यक्ती आहे त्यांनी सुद्धा नीट काळजी घेणं गरजेचे आहे आणि आजार होऊ नये याच्यासाठी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. तो त्याला आपण स्वस्थ असं म्हणतो की त्याचे त्रिदोष जे आहेत, वात पित्त कफ, हे समावस्थेत आहेत, म्हणजे ते नीट आहेत आणि तसंच सप्तधातूची निर्मिती सुद्धा चांगली होती. सो हे खूप गरजेचं आहे आणि आपल्या शरीरातून मल पण नीट बाहेर जातोय, तर तेव्हा कुठेतरी आपली सिस्टीम ही नीट आहे असं आपण म्हणतो. सो जेव्हा नाडी परीक्षण केल्यानंतर जर शरीरात वात वाढला असेल, पित्त वाढलं असेल, कफ वाढला असेल, तर त्याला कमी कसं करायचं, किंवा तो गरजेचा पण आहे, पूर्ण जाऊन तर चालणार नाही आहे, तर तो नॉर्मल कसा राहणं गरजेचं आहे, हे आयुर्वेदानुसार आपण त्याच्यावर काम करतो. सो गट हेल्थ विषयी आपण बोललो, स्किन, गट हेल्थ हे सगळे कनेक्टेड आहेत एकमेकांना पूर्णपणे. त्याच पद्धतीनं हेअर, म्हणजे बऱ्याचदा मुलींना नेहमीचाच प्रॉब्लेम आहे हेअरफॉलचा. हेअरफॉल होतो. तर काय, म्हणजे असा कोणता आहार आहे की ज्याच्याने आपण ती काळजी घेऊ शकतो, म्हणजे इंटरनली पण आणि एक्सटर्नली पण बऱ्यापैकी तुम्ही काही टिप्स देऊ शकता का? सो हेअरफॉल हा मुलींमध्ये नॉर्मली जेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागतो तेव्हाच जास्त प्रमाणात दिसून येतो. जसं प्रेग्नन्सी नंतर जास्त प्रमाणात हेअरफॉल दिसून येतो, किंवा स्ट्रेस असेल तरी सुद्धा हेअरफॉलचं प्रमाण जास्त दिसून येतं. सो मुली घाबरून जातात, पण हेअर सायकल असतं. सो हेअर फॉलिकल्स म्हणजे त्याची ग्रोथ होते, ते नवीन येतात, गळून पडतात, हे सगळं सायकल तर चालू राहणारच आहे. पण जेव्हा पुंजक्याच्या पुंजका केस जायला लागतात तेव्हा मात्र मुली घाबरून जातात. सो तेव्हा काय करणं गरजेचं आहे की आपल्या शरीरातला जो अस्थिधातू आहे, म्हणजे बोन्स आपली जर चांगली असतील तर मात्र आपल्याला हेअरफॉल होणार नाही. बिकॉज अस्थिधातूचा जो मल सांगितलेला आहे आयुर्वेदानुसार तो म्हणजे केश. ते जर तुम्ही कॅल्शियम तुमच्या आहारात नाहीये, प्रोटीन तुमच्या आहारात नाहीये, तर तुम्हाला हमखास हेअरफॉल होणार आहे. काहींना कसं होतं की त्याच्याबरोबर हार्ड वॉटर असतं, जिथे राहत असतात तिथे हार्ड वॉटर असेल तर त्यांनी सुद्धा हेअरफॉल व्हायला लागतो. किंवा खूप स्ट्रेटनिंग वगैरे करण्यात येत असेल, खूप केमिकल्स प्रोसेस केल्या जात असतील तर त्यांनी सुद्धा हेअरफॉल व्हायला लागतो. सो जेव्हा हेअरफॉल जास्त प्रमाणात दिसायला लागतो तेव्हा कुठेतरी केमिकल्सचं प्रमाण पहिले स्टॉप करायचं, जेवढं कमी करता येईल तेवढं, आणि त्यानंतर केसांना तेल लावणं ही गरजेचं आहे. सो काय हे तेल लावणं का गरजेचं आहे की मुळांना तेल मिळणं गरजेचं आहे. त्यांना मिळालं की सॉफ्ट म्हणजे कंडिशनिंग राहणं केसांचं तेही गरजेचं आहे. त्याचबरोबर आवळा हा खूप महत्त्वाचा आहे. सो तो एकदा तरी आठवड्यातनं केसांना लावणं गरजेचं आहे. तर आवळा काय करायचा, किसून घ्यायचा, त्याच्यानंतर लोखंडी कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं, त्याच्यावर तो पूर्ण काळा होईस तो परतायचा, किंवा पावडर घेतली तरी चालते. आपली जी त्रिफळाची पावडर असते ती घेतली तरी चालते, आवळा किंवा त्रिफळा पावडर काही घेतलं तरी चालतं. तो पूर्ण काळा होईस तो ती त्रिफळा पावडर जी आहे ती परतायची आणि ती पाणी घालून त्याची मेहंदी आपण कशी बनवतो तसं केसांना लावून ठेवायचं. सो ह्यानी सुद्धा खूप छान फरक पडतो. एक तर केस चांगले काळे राहतात, पांढरे जास्त होतच नाहीत, आणि त्याबरोबर काय होतं की मॉइश्चर पण मिळतं केसांना. सो ते रसायन असल्यामुळे त्यांनी ते हेल्प होत असते. त्याचबरोबर कढीपत्ता हा आपल्या आहारात रोज असलाच पाहिजे, म्हणजे त्याने केस काळे छान राहतात. आणि हेअरफॉल थांबण्यासाठी कुठेतरी आपण रोज 1 ग्लासभर दूध घेणं गरजेचं आहे. कॅल्शियम सोर्स आहे तो. जर काहींना दूध पचत नाही, त्याला इंटॉलरन्स असतो दुधाचा सुद्धा, सो त्याच्यासाठी आपण त्यांना सांगतो की चिया सीड्स तरी आहारात असल्याच पाहिजेत, तर ते घेणं गरजेचं आहे. किंवा तीळ, काळे तीळ आणि खोबरं हे रात्री झोपताना थोडं तरी आहारात गेलं पाहिजे. सो ते रात्री झोपताना घ्यायचं. किंवा खोबरेल तेल हे आहारात असलं पाहिजे. आपण फक्त बाहेरून लावतो, त्याच्याऐवजी ते आहारात सुद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे मग एखादी भाजी करताना, फोडणी देताना खोबरेल तेल वापरलं तरी चालेल, किंवा 1 चमचा खोबरेल तेल घेतलं तरीही काही हरकत नाही. सो तसंही केलं तरी चालेल. सो ह्याने काय होतं की हेअरफॉलचं प्रमाण हळूहळू कमी झालेलं त्यांना दिसायला लागतं, की मग गळत नाही. सो रूट जेवढे स्ट्रॉंग असतील ना तेवढे मग तुम्ही कोंब करताना पण रूट जर स्ट्रॉंग असतील तर केस गळत नाहीत. म्हणजे नाहीतर त्यांना काय वाटतं की केस कोंब केले तरी गळणारच आहेत, तर थोड्याफार प्रमाणात तर गळणारच आहेत, पण त्याचं प्रमाण हे जास्त नसलंच पाहिजे.
कुठेतरी आयर्न डेफिशियन्सी असू शकते शरीरामध्ये, फेरेटिन लेवल्स किती आहेत तेही चेक करणं तेवढंच गरजेचं असतं. आयर्न डेफिशियन्सी असेल तरीही होऊ शकतं. किंवा काही आजारांमध्ये सुद्धा जसं PCOD आहे, थायरॉइड आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हेअरफॉलचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात दिसून येतं. सो आयुर्वेदानुसार ह्याला ना तेल लावणं किंवा लेपचिकित्सा केली जाते की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वनौषधी मिक्स केल्या जातात आणि त्यापासून एक लेप तयार करून तो आपण केसांना लावणं गरजेचं असतं. पण तो एखाद्या वैद्याला विचारून किंवा डॉक्टरांना दाखवूनच तो करणं गरजेचं आहे. लहान मुलींमध्ये किंवा डॅन्ड्रफचं प्रमाण असेल, डॅन्ड्रफ जास्त प्रमाणात होत असेल तर त्याच्यासाठी आपण काय करायचं, दह्यामध्ये थोडंसं लिंबू मिक्स करायचं, लिंबू रस मिक्स करून दही लावून ठेवलं तरी केसांना चालतं. त्याने डॅन्ड्रफ जर होत असेल तर तो कमी व्हायला पण हेल्प होत असते. सो कसं असतं, डॅन्ड्रफ असताना ऑइल लावलं ना की तोच डॅन्ड्रफ वाढायला लागतो. सो त्याने अजून इचिंग व्हायला लागतो बिकॉज फंगस वाढायला लागतो आणि मग त्यांना कळत नाही, अरे मी तेल पण लावते तरी माझा डॅन्ड्रफ जात नाहीये. मग तेव्हा त्यांना सांगावं लागतं की आत्ता तुम्हाला डॅन्ड्रफ आहे, 15 दिवस ऑइल लावायचं नाही. एकदा डॅन्ड्रफ पूर्ण गेला की हेअर ग्रोथसाठी नंतर मग हेअर ऑइल लावणं गरजेचं असतं. मग आपण काही लेप माझ्या पेशंटना मी सांगते, सो त्याच्यानंतर एका महिन्यात हेअरफॉल 90% तरी त्यांना कमी झालेला दिसून येतो. सो एवढा त्यांनी फरक पडतो. पण पेशंटला सांगावं लागतं की तुम्ही कन्सिस्टंटली नंतरही घेणं गरजेचं आहे. जसं सप्तधातू सांगितले तर अस्थिधातूपर्यंत सुद्धा औषध पोचणं गरजेचं आहे. म्हणजे हेअरफॉल होते म्हणून फक्त लेप चिकित्सा नाही करू आपण, तर पोटातून सुद्धा औषधं घेणं तेवढंच महत्त्वाचं. म्हणजे स्किन, हेअर यासाठी ट्रीटमेंट ही फक्त बाहेर न लावता पोटातूनही घेणं तेवढीच महत्त्वाची, इम्पॉर्टंट. सो ते आपण जेव्हा पेशंटना सांगतो सो त्यांना ते डिफरन्स दिसायला लागतो आणि मग त्यांना कळतं की हो, आयुर्वेदाने पण एवढा छान गुण मिळतो. सो आयुर्वेदानुसार जेव्हा आपण म्हणतो की ह्याने गुण मिळतो, तो टिकणारा गुण मिळतो. म्हणजे तो शाश्वत असतो की परत परत तो त्रास त्यांना तो दिसून येत नाही. सो माझे अनेक पेशंट म्हणजे USA वरनं सुद्धा ऑर्डर करतात औषधं आणि त्यांना हा फरक पडतो बिकॉज तिकडचे प्रॉब्लेम्स, वेदर वेगळं, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे, आपले प्रॉब्लेम्स वेगळे असतात, पण तरीही आयुर्वेदाने त्याला छान गुण मिळत असतं. आपण स्किन आणि हेअर विषयी बोललो. सो बेसिकली आपण हल्ली कसे स्किन रुटीन फॉलो करतो, सकाळी काय लावायचं, रात्री काय लावायचं वगैरे वगैरे. पण मग आपण आपल्या हेल्थसाठी एक डाएट रुटीन का फॉलो करत नाही? मला वाटतं खूप महत्त्वाचा विषय आहे हा. तर तुम्ही गाईड करू शकता का एक डे प्लॅन जर तयार करायचं? ओके. सो सकाळी उठल्यावर अनशपोटी, काळ्या मनुका आणि अंजीर हे तर घ्यायचंच आहे. रात्री भिजत घालून घ्यायचं आहे. त्याचं भिजवलेलं पाणी सुद्धा आपण घेऊ शकतो. पण बदाम, अक्रोड किंवा ह्या जे हे वेगळे ड्रायफ्रुट्स आहेत सीड्सवाले, जे ते आपण फक्त पाणी जे भिजवलेलं असेल ते टाकून द्यायचं, ते घ्यायचं नाही. त्याच्यानंतर गरम पाणी आपण घेऊ शकतो. तर गरम पाण्यामध्ये काही हर्ब्स इंड्युस्ड असेल तरीही चालू शकतं किंवा मग साधं गरम पाणी त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेतलं तरीही चालू शकतं. सो ते अग्निवर्धनासाठी काम करणार आहे आणि पचन आपल्याला मग चांगली कडकडून भूक लागायला लागणार आहे की मग 8, 8:30 पर्यंत आपल्याला कडकडून भूक लागली पाहिजे. मग जेव्हा आपल्याला भूक लागते सकाळच्या नाश्त्यामध्ये आपल्याला प्रोटीनचा सोर्स पण एक पाहिजे. सो म्हणून तेव्हा आपण म्हणायचं की एक मुगाचं वरणाची एक वाटी ठेवायची किंवा 1 ग्लासभर दूध घेतलं पाहिजे. पनीर हे नाहीच, म्हणजे अवॉइड केलेलं बेटर आहे बिकॉज त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण, म्हणजे प्रोटीन बरोबरच सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण पण सगळ्यात जास्त जातं. आणि आजकाल मिळणारं पनीर हे चांगलं आहे नाही आहे किंवा कसं आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. सो जे व्हेजिटेरियन्स आहेत त्यांनी काय करायचं, तर मुगाचं वरण घ्यायचं आहे किंवा सोया चंक्स आहेत किंवा 1 ग्लासभर दूध घ्यायचं आहे. जे नॉन व्हेजिटेरियन्स आहेत ते बॉइल्ड एग सुद्धा घेऊ शकतात. त्यातलं जो व्हाईट आहे ते आपण घ्यायचं, येलो पार्ट आहे तो टाकून द्यायचा. त्याच्यानंतर नाश्त्याचे जे प्रकार आहेत ते कुठले घ्यायचे, तर नाचणीचे घावन, ज्वारीचे घावन, दलिया, पोहे, उपमा पण चालतो, पण काही जणांना त्याने ॲसिडिटीचा त्रास होत असतो. सो तो अवॉइड केल्यावर त्यांनी हे घेऊ शकतात. किंवा मग मुगाचं आपण म्हणतो चिला, मुगाचं चिला हे खूप महत्त्वाचं आहे कारण का त्याच्यात प्रोटीन पण जाणार आहे आपल्याला आणि ते महत्त्वाचं आहे. सो हेही आहारात कुठेतरी सकाळच्या नाश्त्यामध्ये जाणं गरजेचं आहे. तांदळाचे घावन किंवा बिटाचे घावन, म्हणजे त्याच्यामध्ये बीट किसून छान तांदळाचे घावन आपण करू शकतो. त्याच्यानंतर आपण पराठे घेऊ शकतो आहारामध्ये सकाळी उठल्यावर, पण एक पराठा त्याच्याबरोबर प्रोटीन काहीतरी सोर्स असणं गरजेचं आहे आणि भाज्याही पाहिजेत बिकॉज त्याच्यातनंच आपल्याला मिनरल्स आणि विटॅमिन्स मिळणार आहेत. सो हे आहारात असणं गरजेचं आहे. 8 वाजता जेव्हा आपण नाश्ता करतो त्याच्यानंतर 11 ते 12 ह्या वेळामध्ये नारळ पाणी घ्यायचं आहे किंवा एखादं फ्रूट खायचं आहे.
हे घेणं गरजेचं आहे. आणि जेवणाची जी आता 1 वाजता जेवणाची जी वेळ असते तेव्हा जेवणाची सुरुवात आहे ती नेहमी सॅलडपासून करायची. म्हणजे काकडी पहिले खायची, म्हणजे आपलं अर्ध पोट भरून जातं, त्याच्यानंतर मग आपल्याला जास्त भूक लागतच नाही. सो त्याच्यानंतर आमटी, भाजी, भात, पोळी हे सगळं असेल तरी काहीही हरकत नाही. पण त्याचं प्रमाण काय करायचं तर एक बाऊल ठरवून ठेवायचा. मोठा बाऊल तेवढं वरण घ्यायचं, एक मोठी वाटी भरून भाजी पण घ्यायची. नॉर्मली काय होतं, भाजी अगदी एवढीशी घेतली जाते आणि 2 पोळ्या घेतल्या जातात. पण तसं न करता आपण एक वाटीभर भाजी घेणं महत्त्वाची आहे, कारण का त्यातनं मिनरल्स आणि विटॅमिन्स आपल्याला मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर आपण काय करायचं, जेवणाच्या आधी थोडं लिंबू पाणी घेतलं तरी चालतं. अच्छा. सो जेवणाच्या आधी आपण ग्लासभर पाण्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून थोडंसं मीठ किंचित घालायचं, पण हे अर्धा तास आधी घ्यायचं. सो अर्धा तास आधी आपण ते घ्यायचं. त्याच्यानंतर 3 ते 5 ही जी वेळ असते तेव्हा एक आपल्याला भूक लागते. मग तेव्हा चहा तरी पाहिजे असतो, किंवा मग काहीतरी जर IT कंपनीमध्ये काम करणारे असतील तर ते समोसा खाऊन येतात किंवा बाहेरचं काहीतरी तेव्हा खाऊन येतात. मग तेव्हा काय करायचं की एक ड्रायफ्रुट्स कॅरी करायचे एकतर छोट्या डब्यामध्ये, किंवा मखाना, खाकरा किंवा सुकी भेळ हेही त्या वेळात आपण खाऊ शकतो. आणि रात्रीचं जे जेवण आहे ना ते 6 ते 7 मध्ये किंवा 7 ते 8 या वेळातच झालं पाहिजे. पण काही जण अगदी 9-10 वाजता पण जेवतात. सो त्यांना अपचनाचे त्रास हे सगळ्यात जास्त होतात, कारण का तेव्हा अग्नी विझलेला असतो, आपण असं म्हटलं तरी चालेल. जसं सूर्याशी रिलेटेड आहे, जसं सूर्यास्त होतोय तसं अग्नी पण आपला विझायला लागतो किंवा कमी व्हायला लागतो, आणि मग तेव्हा पचन होत नसतं. सो तेव्हा आपण खिचडी किंवा भात हे घेतलं तरी काही हरकत नाही, वरण भात घेतला तरी काही हरकत नाही, किंवा एखाद दिवस फक्त सूप घेतलं आणि त्याच्याबरोबर कटलेट वगैरे घेतलं तरीही चालू शकतं. किंवा मग रात्री एखाद दिवस आपण काय करायचं, लंघन करायचं, नुसती पेज घेतली तरीही चालेल. म्हणजे रात्रीचं जे जेवण आहे ते थोड्याफार प्रमाणात कमीच ठेवायचं. सो जसं इंटरमिटेंट फास्टिंग आपण जसं म्हणतो ते ती विंडो पण आपल्याला मिळून जाते, कारण का रात्रीचं आपण सगळ्यात कमी आणि हलका आहार घेतलेला असतो. दिवसभर आपण जेवढं काही खाल्लेलं आहे तेवढं आपल्या शरीराला एनर्जी मिळण्यासाठी पुरे असतं. सो रात्री आपण थोडं हलकं खाल्लं तरीही चालणार आहे. पण भूक लागत असेल तर मग ज्वारीची भाकरी आणि त्याबरोबर एखादी पालेभाजी घ्यायची. सो हे रात्रीचं घेतलं तरी चालेल. आणि मग काही जणांना आपण सांगतो की पोळी न घेता ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी किंवा राजगिराची भाकरी हे घेतलं तरीही चालणार आहे. सो असा प्लॅन आखून ठेवायचा. सो त्यांना दिवसभर पेशंट म्हणतात की आम्हाला नंतर काही जास्त वेगळं खाण्याची इच्छा होतच नाही, बिकॉज हे ऑलरेडी सगळं पोषक आहार जाणं गरजेचं आहे. खूप वेट करणं त्यापेक्षा आपल्या शरीरामध्ये फॅट किती आहे हे बघणं जास्त गरजेचं असतं. सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे ऑर्गन्सच्या आजूबाजूला किती फॅट जमलेला आहे, तो व्हेसरल फॅट किती आहे शरीरामध्ये हेही बघणं जास्त महत्त्वाचं असतं. सो काहींना कसं असतं की पाळीच्या आधी शरीराला स्वेलिंग येत असतं, सूज येत असते, मग तेव्हा त्यांना जिरा वॉटर रेग्युलर सकाळी घ्यायचं. सो त्यांनी येणारी सूज पण, चेहऱ्याला येणारी सूज किंवा अंगाला येणारी सूज ती कमी व्हायला त्याने मदत होत असते. क्या बात आहे. म्हणजे इतकी छान माहिती तुम्ही आज आम्हाला दिली. म्हणजे अगदीच आपल्या दररोजच्या जीवनशैलीला लाभदायक ठरेल असे आहार आणि अशी ॲडवाईस तुमच्याकडून आम्हाला मिळाली. नक्कीच प्रेक्षकांनाही अनेक टेकअवेज या पॉडकास्टमधून मिळाले असतील. आणि जो शेवटचा पाठ होता तोही खूप महत्त्वाचा आहे की जसं स्किन रुटीन फॉलो करतो तसं आपलं हेल्थ रुटीन, डाएट रुटीन का आपण फॉलो करत नाही. आणि तुम्ही जसं म्हटलं की फक्त वेटवर लक्ष न देता तुम्ही तुमच्या शरीरातले फॅट्स कोणत्या प्रकारचे आहेत आणि काय आहेत आणि त्याला तुम्ही तुमच्या आहारातून कसं काय मॅनेज करू शकता. खरंच थँक्यू सो मच रुचाजी. आणि जाता जाता प्रेक्षकांना काही सांगायचं आहे? येस, नक्कीच. सो आयुर्वेद हे आपण आपल्या आयुष्यात आणणं खूप गरजेचं आहे. रासायनिक औषधं एवढी वर्ष तर आपण घेतलेली आहे, पण आयुर्वेदानुसार सुद्धा आयुर्वेदाने पण इन्स्टंट रिझल्ट मिळतो. सो जेव्हा हे पेशंटना कळतं की आयुर्वेदाने सुद्धा इतके सुंदर गुण आहेत आणि डिपेंडन्सी मेडिसिनची कमी झाली पाहिजे आणि अन्न हेच आपलं औषध झालं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. की काही काळानंतर औषधं सुद्धा आयुर्वेदिक पण लागली नाही पाहिजेत, तेव्हा अन्नच हे आपल्याला महत्त्वाचं आहे. ते जर योग्य असेल तर आपल्याला अर्धे आजार होणारच नाही आहेत. सो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि पेशंटनी म्हणजे जर स्ट्रेस असेल तर तो बाजूला ठेवायचा. जर स्ट्रेस घेत असतील तर मात्र अनेक आजार होण्याचे त्यांना चान्सेस असतात. जसं हाय ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे, PCOD आहे, हे सगळे रिलेटेड टू स्ट्रेस जास्त आहे. सो मॅनेजमेंट ऑफ स्ट्रेस
मानसिक आरोग्य सगळ्यात महत्त्वाचं आहे, शारीरिक आरोग्यापेक्षा सुद्धा. ते पाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सो त्याच्यासाठी आनंदी राहणं, आपल्या जवळच्या माणसांबरोबर शेअर करणं, आनंद दुःख सगळं शेअर करता आलं पाहिजे. आणि आपण आपलं कर्म म्हणजे जे काही कर्म आहेत ते नीट करत राहायचं. स्ट्रेस तर येणारच आहेत, सिच्युएशन्स पण बदलत राहणार आहेत आयुष्यात, नेहमीच काही चांगलं होतं असं नाही आहे, पण त्यांना फेस आपण कसं करतो हेही महत्त्वाचं आहे. सो ते फेस करताना आपलं आरोग्य किती चांगलं हे महत्त्वाचं आहे. जर आरोग्य चांगलं असेल तर कुठलीही सिच्युएशन आली तरी आपण त्याला फेस करू शकतो. सो तेव्हा तो प्रॉब्लेम येत नाही. सो आपलं आरोग्य जपा, हेच मला महत्त्वाचं सांगायचं आहे. क्या बात आहे. सो खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत हे, की आनंदी राहा, स्ट्रेस फ्री राहा, कारण तुमच्या शारीरिक आरोग्यापेक्षाही जास्त मानसिक आरोग्य आहे आणि या दोघांना आपल्याला जपायचं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.